सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 22 तारखेपासून आपले नवरात्री उत्सव चालू होत आहे आणि ह्या उत्सवामध्ये आपण घट बसवतो. तर हे घट बसवताना आपण दिवा पण सतत 24 तास चालू ठेवतो 9 दिवस. तर त्या दिव्यासाठी बरीच जण काय करतात, कापसाची वात बनवतात. तर कापसाची वात व्यवस्थित होत नाही, कुठे जाड बारीक अशी होते आणि आपण दिवा लावला ना तो कधीतरी विझतोच. पण तुम्ही जर अशी वात बनवली ना ह्या धाग्याची, हा पूजेसाठी आपण धागा वापरतो, याला नाडासुद्धा म्हणतात. आपण हातात बांधण्यासाठी, कलशला बांधण्यासाठी उपयोग करतो. आता हा डबल घेतलेला आहे मी, तर 15 इंचापर्यंत घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही टोकांना त्याच्यात तूप लावायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये ओवता येईल. तर दाखवल्याप्रमाणे आपण आता वात ही पंतीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असं गोल व्यवस्थित फक्त कुंडाळत जायचं आहे, घडी पडून द्यायची नाही. आता ही वात आपण बघायची आहे पहिल्यांदा, तशी वर खाली होते की नाही ते बघायचं आहे. तर घटस्थापनेपुरते ही वात बनवायची नाही, जर आपल्या घरातले पण दिवे आहेत ना त्यांना पण अशीच वात बनवायची आणि तुपाचा दिवा लावा. याने आपल्या घरामध्ये भरभराटी येईल, सुखशांती येईल आणि हा सण आपला आनंदाने उत्साहाने साजरा करा, हीच देवी चरणी प्रार्थना.